वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व बालमित्रांना माझा नमस्कार. भारतभूमीच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या लाखो वीरांनी प्राणाची आहुती दिली आहे. आपले जीवन सुखी व्हावे म्हणून अनेकांनी आपल्या संसाराचा त्याग केला, केवळ आपल्या सुखासाठी. आणि जर आपण त्यांचे उपकार विसरलो तर आपण स्वतःला माणूस आणि भारतीय म्हणून घ्यायचे मुळीच लायकीचे नाही. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती, देश देवाला धर्मापायी प्राण घेतला हाती. खरंच या देशाचं संरक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने शातकतेज असलेल्या शूरवीरांचंच आहे. म्हणून जेव्हा जेव्हा भारतभूमीवर संकट येतात तेव्हा तेव्हा शूरवीरांनी आपल्या देशाचं संरक्षण केले आहे. त्यांतील काही शूरवीरांच्या समर्पणाबद्दल आज मी आपल्याशी बोलणार आहे. नाशिक जवळील भागूर हे एक छोटेसे गाव. दिनांक 28 मे 1883 या दिवशी देशाच्या मातीत एक मुलगा जन्माला येतो. त्याचं नाव ठेवण्यात येते विनायक, अर्थात विनायक दामोदर सावरकर. एक असा मुलगा ज्याला आज संपूर्ण जग स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने ओळखतं. पण या मुलाची कहाणी एका त्रासदायक संघर्षाने सुरू होते. बालविनायकाची आई विनायक 9 वर्षांचा असतानाच देवाघरी गेली. आईच्या मायेला पोरके झालेल्या विनायकावर नियतीने अजून एक आघात केला आणि विनायक अवघ्या 16 वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरील आपल्या वडिलांचे छत्र हरवले. तेव्हा परिवाराची जबाबदारी घेतली ती म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू म्हणजेच बाबाराव गणेश सावरकर यांनी. त्या संघर्षमय कठीण काळात विनायकाने शिकवण घेतली की लढायचं आहे. साहसी आणि अनुशासित विनायकाच्या अंगी ज्वलंत क्रांतिकारक आकार घेत होता. हाच तो काळ होता एका बालकाला एक परिपक्व व्यक्तिमत्व घडवण्याचा. विनायक नाशिकच्या ज्या शाळेत शिकत होते तेथील शिक्षक विनायकाला त्याच्या आडनावाचे रहस्य सांगताना म्हणतात की, हे बघ, तुला सावरकर का म्हणायचं तर पडत्या काळात ज्याचे कर राष्ट्राला सावरतात त्याला सावरकर असे म्हणतात, हे तू लक्षात ठेव. सावरकर कोणी साधारण विद्यार्थी नव्हता. सावरकर जेव्हा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा ते तेथील पुस्तकांची पानेच नाही तर स्वातंत्र्याच्या नकाशात स्वतःचे नाव करत होते. इथे त्यांचा साहस अजून तीव्र झाला आणि तेथूनच सुरुवात होते एका अभिनव भारतीय गुप्त क्रांतिकारी संघटनेची, जी त्यांनी आपल्या भावासोबत सुरू केली होती. पुढे सावरकर उच्च शिक्षणासाठी लंडनला जातात. तेथे भारत सदन या वसतिगृहात राहून सावरकर आणि काही क्रांतिकारक देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. वसतिगृहात असताना त्यांच्या वाचनात इटलीचे थोर क्रांतिकारक मॅझिनी यांचे आत्मचरित्र आले. त्यातून प्रेरणा घेऊन सावरकरांनी 1857 मधले समान या आपल्या ग्रंथात इंग्रजांच्या दडपशाहीला, जुलमी अत्याचारांचा नायण करण्यासाठी आपल्या भारतीय शूरवीरांनी पुकारलेल्या 1857 मधील पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचे वर्णन केले आहे. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारक तयार झाले आणि देशात क्रांतीच्या धगधगत्या मशाली पेटू लागल्या. अरे, कोण हे इंग्रज, कुठून आले आपल्या देशात आणि आपल्यावरच वर्चस्व गाजवतात, अशी क्रांतीची ज्वाला भारतातील असंख्य तरुणांच्या नसानसात पेटू लागली. आणि तेथूनच अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाकडून ब्रिटिश अधिकारी जॅक्सन याचा वध करण्यात येतो. येथे लंडनमध्ये मदनलाल झिंगरा या क्रांतिकारकाकडून ब्रिटिश अधिकारी लॉर्ड कर्झन या अधिकाऱ्याचा भारतीयांवर होणाऱ्या अत्याचारांना कारणीभूत म्हणून वध करण्यात येतो. शेवटी अनंत कान्हेरे आणि मदनलाल झिंगरा यांना फाशी होते आणि ते आपल्या देशासाठी शहीद होतात. पुढे बाबाराव सावरकर आणि वीर सावरकर यांना इंग्रजांच्या खुनाचे खरे सूत्रधार म्हणून अंदमानात जन्मठेपेची शिक्षा होते. तिथे त्यांच्यावर अमानुषपणे छळ करण्यात येतो. या शिक्षेमुळे बाबाराव सावरकर मुक्ती होऊन देशासाठी शहीद होतात. या सर्व मरण यातना सहन करताना सुद्धा वीर सावरकरांच्या डोळ्यासमोर मात्र एकच ध्येय होते, ते म्हणजे मातृभूमीचे स्वातंत्र्य. 11 वर्षे अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर सुमारे 13 वर्षे त्यांना रत्नागिरी नजर कैदेत ठेवण्यात येते. सुमारे 60 वर्षे त्यांनी स्वातंत्र्य आणि सुराज्य यासाठी अथक परिश्रम घेतले. इसवी सन 1966 मध्ये त्यांनी वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी अन्नपाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे प्राण पंचांगात विलीन झाले.
महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम. म्हणून शेवटी एवढेच म्हणेन, सास है जब तलक ना रुकेंगे कदम, चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे. जान प्यारी नहीं है वतन से हमें, मरते मरते सभी को बता जाएंगे. ए वतन भारत माता की.